पहिली चढाई दूध पापेश्वर निर्जोळ या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. दूध पापेश्वर हा परवाच्या दिवशी सतत 2 ते 3 लढतीमध्ये जिंकलेला आणि सेमीफायनल गाठलेला संघ आहे. चढाईसाठी 2 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आणि अत्यंत तयारीचा असा हा खेळाडू आहे. चढाईसाठी पोलीस संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये सुंदर अशी त्यांची सुरुवातीला पायांची लयबद्ध हालचाल आणि एक चांगलं त्याने एक आपलं वजन निर्माण केलेलं आहे. एक समोरच्या संघावरती एक प्रेशर असं निर्माण केलं होतं चढाई करून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. चढाईसाठी महापुरुष संघाचे 1 नंबरचे खेळाडू वासूर एक चांगली चढाई आहे उजव्या कोपऱ्यामध्ये. थोडक्यात चढाई अद्याप चढाई चालली. दूध पापेश्वर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये डाव्या कोपऱ्यामध्ये चांगली धडक मारलेली आहे आणि पंचांना निर्णय आपल्याला पाहायचा आहे. पोलीस या संघाने एक चटापटीतला पॉइंट आणि एक बोनस पॉइंट असे 2 गुणांची कमाई केलेली आहे. सुरेख अशी चढाई होती. भारदस्त अशी चढाई म्हणावी लागेल. चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परतलेले आहेत. आता चढाईसाठी दूध पापेश्वर संघाचे खेळाडू आलेले आहेत. महापुरुष पोलीस संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये सुरुवातीच्या काही क्षणामध्ये चांगली झटापट दोन्ही संघाकडून पाहायला मिळते. दरम्यान पुन्हा एकदा दूध पापेश्वर संघाच्या खेळाडूची चढाई करत असताना बाद होऊन तो मैदानाच्या बाहेर झालेला आहे. चढाईसाठी पुन्हा महापुरुष पोलीस संघाचा 1 नंबरचा खेळाडू नुकतीच त्याने यशस्वी चढाई केली. चढाईसाठी दूध पापेश्वर संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये अत्यंत खोलवरती उलटी लाट फिरवली होती. उजव्या कोपऱ्याला बाद करण्याच्या बाद झालेला एका पाठच्या लावबीला त्याचा पाय लागल्यामुळे तो बाद झालेला आहे. चढाई अद्याप चालू आहे. पोलीस संघाचा 1 नंबरचा खेळाडू चढाईसाठी अत्यंत तयारीचा आणि चपळ गतीने त्यांची ही चढाई आपल्या चढाईत एक खेळाडू बाद केलेला आहे. दूध पापेश्वर संघाचे 2 नंबर हा एक अत्यंत तयारीचा खेळाडू आहे. परवाच्या दिवशी ज्या लढती झाल्या त्या लढतीमध्ये यशस्वी असा गेम चेंजर म्हणावा लागेल हा खेळाडू 2 नंबरचा. अतिशय उत्कृष्ट चढाई करणारा चढाईचा वीर आहे. चढाई चाललेली आहे. अतिशय चपळ गतीने चाललेली महापुरुष पोलीस संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाई आणि बसून पायाने टिपण्याचा प्रयत्न यशस्वी म्हणावा लागेल. आणि दूध पापेश्वर संघाचा खेळाडू चढाई करत असताना एक खेळाडू त्यांनी आपल्या चढाईमध्ये बाद केलेला आहे. पुन्हा एकदा महापुरुष संघाचे 6 नंबरचे खेळाडू उंच पुरेशी थोडीफार उंची असणार खेळाडू हाताने आपल्या लांब हातांचा उपयोग करत यशस्वी म्हणावं लागेल. एक खेळाडू अचूक त्याने आपल्या हाताने टिपलेला आहे आणि आपल्या संघाकडे यशस्वी परत. दूध पापेश्वर संघाचे 2 नंबरचे खेळाडू चढाईसाठी अत्यंत संयमाने चाललेली त्यांची चढाई आहे. पोलीस संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये मध्ये संत गतीने अशी चढाई होती. अद्याप चाललेली आहे. डाव्या साईडला अद्याप कोणती झटापट नाहीये. चढाई करतात आणि थोडीशी उलकावणी देत पुन्हा मागे सरकत आपल्याला स्वतःला सावरत पुन्हा चढाई केलेली अपील केलेलं आहे आणि पंचांनी अपील मान्य केले. एक खेळाडू पोलीस संघाचा बाद. पोलीस संघाचे 1 नंबरचा खेळाडू चढाईसाठी दूध पापेश्वर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये 5 खेळाडू चढाई करताना दिसत आहेत आणि 1 नंबरचा खेळाडू चांगली धडक मारलेली आहे आणि वेगवान अशी चढाई म्हणावी लागेल. 5 विरुद्ध 1 असं हाताने चढाई करण्याचा प्रयत्न आहे आणि चांगली धडक मारली होती. चांगली मुसंडी मारली होती आणि चढाई करून आपल्या संघात थांबलेला आहे. दूध पापेश्वर विरुद्ध पोलीस संघ रत्नागिरी या सेमीफायनलची लढत आता या क्षणाला सुरू आहे. यानंतर होणारा पंचवर्षीचा पहिला सेमीफायनल सामना डांगेवाडी जुंबेकेश्वर विरुद्ध लक्ष्मी पल्लीनाथ पाली. दोन्ही संघांना पहिला पुकार देऊन झालेला आहे. दूध पापेश्वर संघाचे खेळाडू पोलीस संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आणि अपील केलेला आहे. पायाने खेळाडू बाद केल्याचा अपील केलेला आहे. अद्याप चढाई चाललेली आहे. पाहायचा आहे आपल्याला पंचांचा निर्णय आणि एक खेळाडू आपल्या चढाईत बाद केलेले आहे. पोलीस संघाचे खेळाडू चढाईसाठी दूध पापेश्वर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये डाव्या साईडला त्याने आपल्या चढाईला केलेली सुरुवात. अद्याप चाललेली चढाई पुन्हा मागे सरकत डाव्या साईडला असलेल्या हाताने खेळाडू बाद करण्याचा पायाने खेळाडू बाद करण्याचा त्यांचा हा मानस होता, प्रयत्न होता. अद्याप काही यश नाहीये. चढाई अद्याप चाललेली आहे. दूध पापेश्वर संघाच्या डाव्या साईडला चढाई होती. चढाई संपून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. दूध पापेश्वर संघाचे खेळाडू चढाईसाठी महापुरुष संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये महापुरुष संघाचे 5 खेळाडू क्षेत्ररक्षण करताना या क्षणाला
आपल्याला पाहायला मिळत आहे आणि चढाईसाठी दूत पापेश्वर संघाचे खेळाडू 5 विरुद्ध 1 लढत. चढाईसाठी दूत पापेश्वर संघाचा खेळाडू उजव्या साईडला त्यांची चढाई होती. थोडक्यातच चढाई संपून आपल्या संघाकडे ते सुरक्षित परत. थर्ड रेड आहे महापुरुष संघाचे 1 नंबरचे खेळाडू. तिसरी चढाई आहे आणि या चढाईमध्ये एक तर खेळाडू बाद करायचा असतो, अन्यथा चढाईवीर बाद ठरू शकतो. अशा नियमाची असलेली थर्ड रेडची चढाई या क्षणाला आपल्याला पाहायला मिळते आणि अशा वेळेला एक चढाईचे वीरच नेहमी पाठवले जातात. त्यामध्ये एक खेळाडू त्यांनी बाद केलेला आहे. द्वितीय पापेश्वर संघाचे 2 नंबरचे खेळाडू. चढाईसाठी पोलीस संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये डाव्या साईडला असलेली ही चढाई आहे. सुरेख असं त्यांचं पदर आली आपल्याला दिसतंय आणि चांगला टर्न मारला होता. काय त्याचा फायदा घेऊन त्या खेळाडूची पाठ पकडलेली आहे आणि संघाचं संघ प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळाले. चांगले टॅकल केलेले आहे आणि दूत पापेश्वर संघाचा खेळाडू चढाई करत असताना बाद. पुन्हा एकदा पोलीस संघाचे 1 नंबरचे खेळाडू चढाईसाठी दूत पापेश्वर संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये. एक चांगला चढाईचा वीर आहे. बऱ्याचशा त्यांच्या चढाया या यशस्वी ठरलेल्या आहेत. चढाईसाठी आता ते पुन्हा प्रयत्न करत आहेत. दूत पापेश्वर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये विशेष काही या चढाईमध्ये त्यांचा विशेष काही प्रयत्न नव्हता. चढाई संपून आपल्या संघाकडे ते सुरक्षित परत. दूत पापेश्वर संघाचे खेळाडू चढाईसाठी महापुरुष संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आलेले आहेत. उजव्या साईडला असलेली ही चढाई आहे आणि अत्यंत संयमाने आणि शांत गतीने त्यांची चालली आहे. मध्यरक्षाला हाताने थोडस झेपावत टिपण्याचा केलेला प्रयत्न त्यांचा होता. अद्याप चढाई चाललेली आहे आणि चढाई संपून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. महापुरुष रत्नागिरी संघाचे 1 नंबरचे खेळाडू. द्वितीय पापेश्वर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये मध्यभागी त्यांची दोन्ही कोपऱ्याकडे चढून चाललेली चढाई आणि सुरेख केलेला प्रयत्न हा पकडीचा यशस्वी. चांगलं क्षेत्ररक्षण आणि दूत पापेश्वर संघाने महापुरुष संघाचा एक चांगला रायडर, चांगला चढाईचा वीर बाद केलेला आहे. दूत पापेश्वर संघाचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत आणि महापुरुष संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये त्यांची चढाई आहे. बोनस पॉइंट सध्या ऑफ दिसतोय. चढाईसाठी दूत पापेश्वर संघाचे खेळाडू चढाई संपून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. महापुरुष संघाचे 4 नंबरचे खेळाडू. चढाईला त्यांनी सुरुवात केलेली आहे. दूत पापेश्वर संघाच्या डाव्या बाजूला अत्यंत शांततेने आणि संयमाने काही क्षण त्यांची चढाई होती. थोडंसं आक्रमक असा पवित्रा त्यांनी आपल्या चढाईला दिलेला होता. 4 नंबरचे चांगला तयारीचा खेळाडू निश्चितपणे आपल्याला त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून पाहायला मिळते. चढाई संपून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. थर्ड रेड आहे आणि दूत पापेश्वर संघाचे 10 नंबरचे खेळाडू. थर्ड रेड थोडंफार प्रेशर असतं, खेळाडू बाद करायचा असतो, अन्यथा चढाईचा वीर बाद होऊ शकतो. अशा नियमाची असलेली थर्ड रेड, कारण कंपल्सरी खेळाडू बाद करणं हे कंपल्शन असतं, परंतु ते स्वतःच बाद झालेले आहेत, बाद होऊन मैदानाच्या बाहेर. चढाईसाठी महापुरुष संघाचे 6 नंबरचे खेळाडू. दूत पापेश्वर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये मध्यभागी त्यांनी आपल्या चढाईला सुरुवात केलेली. थोडीशी वाकून डाव्या कोपऱ्यात विशेष करून हाताने खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न होता त्यांचा. आपल्या लांब हातांचा पुरेपूर फायदा कसा उठवता येईल असा त्यांचा प्रयत्न होता. अद्याप त्यांची चाललेली ही चढाई दूत पापेश्वर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि चढाई संपून आपल्या संघाकडे ती सुरक्षित परत. दूत पापेश्वर संघाचे 5 नंबरचे खेळाडू थोडक्यातच चढाई संपून आपल्या संघाकडे ते परत फिरले. विद्यमान सामना संपल्यानंतर त्वरित आपला सामना खेळवला जाईल, तरी आपण दोन्ही संघांनी सज्ज राहा. थर्ड रेड आहे. महापुरुष पोलीस संघाचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. दूत पापेश्वर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि चांगले धडक मारलेले आहे. वेगवान अशी गतिमान चढाई म्हणावी लागेल, कारण या थर्ड रेड मध्ये कंपल्शन असतं की खेळाडू बाद करावा आणि चढाईचा त्यांनी सन्मान केलेला आहे. आपल्या चढाई एक खेळाडू बाद केलेला आहे. महापुरुष
आपल्या संघाकडे परत दूत पापेश्वर संघाचे खेळाडू चढाईसाठी महापुरुष संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये शांततेने आपल्या चढाईला केली सुरुवात डाव्या साईडला आणि चांगले सुरेख मध्यभागी आणि मध्यरक्षकाला अगदी अचूक टिपलेला आहे. बोनस प्लस 2 पॉइंट असे 3 गुणांची कमाई केलेली आहे. चांगली चढाई होती. थोडीशी मिसफिल्डिंग म्हणावी लागेल पोलीस संघाकडून, त्याचाच फायदा उठवेत दूत पापेश्वर संघाने 3 पॉइंटची कमाई केलेली आहे. महापुरुष संघाचे 1 नंबरचे खेळाडू बोनस पॉइंटचा अपील होता, परंतु पंचाने तो अमान्य केलेला आहे. चढाईसाठी दूत पापेश्वर संघाचा 2 नंबरचे खेळाडू आलेले महापुरुष संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करतायत. महापुरुष संघाचे खेळाडू चढाईसाठी दूत पापेश्वर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये त्यांनी आपल्या चढाईला केलेली आहे सुरुवात. डाव्या साईडला ही चढाई दिसते आणि थोडीशी आक्रमकता त्यांनी आपल्या चढाईमध्ये त्यांच्या दिसत होती. अद्याप चाललेली चढाई सेमी फायनलची लढत आपल्या समोर सुरू आहे. दूत पापेश्वर संघ विरुद्ध महापुरुष रत्नागिरी या संघांच्या दरम्यान दूत पापेश्वर संघाचे खेळाडू चढाईसाठी अत्यंत शांततेने त्यांची ही चढाई या क्षणाला आपल्याला पाहायला मिळते. विशेष काही खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न नव्हता. निष्क्रिय चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे सुरक्षित परत. पुन्हा एकदा थर्ड साठी चढाईसाठी महापुरुष संघाचे 1 नंबरचे खेळाडू आणि पाहायचं आपल्याला चांगली एक झटापट. पंचांचा निर्णय अद्याप जाहीर झालेला नाहीये. दोन खेळाडू चढाईमध्ये महापुरुष संघाच्या खेळाडूने बाद केलेले आहे. थर्ड रेड असताना त्या थर्ड रेडला खऱ्या अर्थाने सन्मान केलेला आहे. 2 खेळाडू बाद केलेले आहेत. 2 नंबरचे खेळाडू चढाईसाठी महापुरुष संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये 2 नंबरचे खेळाडू चढाई केल्या. बोनस पॉईंट मिळवण्याच्या प्रयत्नात सुरेख त्यांची एक पायांची लयबद्ध हालचाल होती. फुटवर्क चांगलं होतं आणि बोनस पॉईंट त्यांनी मिळवलेला आहे. खरोखर सुंदर अशी त्यांची चढाई, बोनस पॉईंट मिळवण्याची एक पद्धत त्यांची होती. अलगद त्यांना मध्येच पाय टाकून त्यांनी बोनस पॉईंट मिळवलेला आहे. चढाई संपन्न आपल्या संघाकडे परत. दरम्यान 1 नंबरचे खेळाडू महापुरुष संघाची चढाईसाठी दूत पापेश्वर संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये उलटी लाट फिरवली होती आणि रिव्हर्स स्वीप असल्यासारखी उलटी लाट फिरवून 1 खेळाडू बाद केलेला आहे. दूत पापेश्वर संघाचे पुन्हा 2 नंबरचे खेळाडू यापूर्वीच्या चढाईमध्ये बोनस पॉईंट मिळवला होता आणि एक चांगला तयारीचा असा खेळाडू आहे दूत पापेश्वर संघाकडून. चांगल्या त्यांच्या चढाया असतात, बऱ्याचशा यशस्वी अशा आपल्याला परवाच्या दिवशी पाहायला मिळालेल्या आहेत आणि तो खेळाडू चांगला तयारीचा खेळाडू आणि पाहायचा आपल्याला या क्षणाला त्या खेळाडूला थोडं मैदानाच्या बाहेर ढकलून त्या खेळाडूची पकड झालेली आहे. चढाईसाठी महापुरुष संघाचे 1 नंबरचे अक्षरशः खात्रीचा किंवा भरोशाचा जो खेळाडू असतो त्यालाच नेहमी अशा क्रिटिकल मोमेंटला पाठवलं जातं. सुपर टॅकल ऑन आहे आणि चढाईसाठी पोलीस संघाचे 1 नंबरचे खेळाडू आणि 2 खेळाडू त्यांनी बाद करून 2चे 2 गुण अशी 4 गुणांची कमाई केलेली आहे. थांबलेला आहे आणि पुन्हा थांबलेला सामना सुरू होतोय. दूत पापेश्वर संघाचे खेळाडू चढाईसाठी आलेले. महापुरुष संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये त्यांची चढाई सुरू आहे. बचाव म्हणावा लागेल किंवा संयम म्हणावा लागेल किंवा एक खेळातील रणनीती म्हणावी लागेल आणि चांगली त्यांनी धडक मारली. 1 खेळाडू आपल्या चढाईमध्ये बाद केलेला आहे. महापुरुष संघाचे एक चढाईचे वीर म्हणावे लागेल. सातत्याने त्यांच्या चढाया होत असतात आणि बऱ्याचशा चढाई त्यांच्या यशस्वी देखील ठरलेल्या आहेत. एक चढाईचे वीर महापुरुष संघाचे 1 नंबरचे पुन्हा एकदा उलटी लाट मारलेली होती. पुढचा टर्न त्याने अंगावर घेतला होता आणि चपळाईने मध्यरेषा गाठलेली आहे. पाहायचे पंचांचा निर्णय. 1 खेळाडू त्यांनी आपल्या चढाईत बाद केलेला आहे.
दूत पापेश्वर संघाचे खेळाडू सुरुवात अत्यंत सावधतेने सुरुवात केलेली आहे आपल्या चढाईला. महापुरुष संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये चाललेली चढाई आहे उजव्या साईडला आणि पायाने एक गडी टिपण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एका महापुरुष संघाचे एक अभेद्य असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. यामध्ये दूत पापेश्वर संघाचा खेळाडू चढाई करत असताना बाद. महापुरुष संघाचे खेळाडू पुन्हा एकदा एक नंबरचा खेळाडू, तो खऱ्या अर्थाने एक नंबरचा खेळाडू म्हणावा लागेल, कारण चढाईचा वीर आहे. असंख्य चढाया त्याने या सामन्यामध्ये केलेल्या आहेत आणि बऱ्याचशा यशस्वी केलेल्या आहेत. पुन्हा एकदा चांगल्याच नव्या जोमाने आपल्या चढाईला सुरुवात केलेली होती. मध्य रेषेजवळ त्यांची चाललेली चढाई आपल्या संघाकडे ते सुरक्षित परत. दूत पापेश्वर संघाचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. 2 नंबरचे खेळाडू चढाई करतात. हा एक अतिशय तयारीचा असा खेळाडू आहे, चढाईचा वीर म्हणावं लागेल, कारण आपल्या पहिल्या लढतीमध्ये त्याने एक चांगली चुणूक दाखवली होती आपल्या चढाईमध्ये. यावेळेला मात्र तेवढं काही अद्याप त्यांना सूर सापडलेला दिसत नाही, परंतु चढाया मात्र त्यांच्या अगदी आकर्षक अशा चढाई असतात. चढाई संपून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. सामन्याचा पहिला डाव संपलेला असून विश्रांतीपर्यंतचा गुणफलक महापुरुष पोलीस संघ 19 गुण आणि धूत पापेश्वर मिरजोडे 10 गुण. 9 गुणांची आघाडी महापुरुष संघाकडे. विश्रांतीसाठी हा सामना थांबलेला आहे. सामन्याचा दुसरा डाव सुरू होतोय आणि पहिल्या डावापर्यंत महापुरुष पोलीस संघाकडे 9 गुणांची आघाडी आहे. सामन्याचा दुसरा डाव सुरू होतोय. पोलीस संघाचे खेळाडू चढाईसाठी दूत पापेश्वर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये 9 गुणांची अशी आघाडी या संघाने यापूर्वीच घेतलेली आहे आणि ती आघाडी तोडण्याचा प्रयत्न दूत पापेश्वर संघ त्यासाठी कोणती रणनीती आखतो ते आपल्याला यापुढील डावमध्ये पाहायचं आहे. चढाईसाठी या क्षणाला दूत पापेश्वर संघाचे 2 नंबरचे खेळाडू आलेले आहेत. पोलीस संघाच्या डाव्या बाजूला त्यांची चढाई अत्यंत शांततेने आपल्या चढाईला त्यांनी केलेली सुरुवात. पोलीस संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परत फिरले. पोलीस संघाचे 6 नंबरचे खेळाडू उंचपुरी असे खेळाडू आहेत चढाईसाठी. दूत पापेश्वर संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्या लांब हातांचा आणि पायांचा पुरेपूर फायदा करण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. आता अद्याप चढाई करतायत ते मध्य रेषेजवळ. चढाई संपून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. दूत पापेश्वर संघाचे 2 नंबरचे खेळाडू पोलीस संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करतायत. आणि आपल्या चढाईमध्ये त्यांनी एक खेळाडू बाद केलेले आहे. पोलीस संघाचे पुन्हा एकदा 1 नंबरचे चढाईचे वीर चढाईसाठी दूत पापेश्वर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आलेले आहे. उजव्या साईडला त्यांची असलेली चढाई आहे. बऱ्याचशा चढाया त्यांच्या यशस्वी झालेल्या आहेत आणि बऱ्याचशा त्यांच्या संघातर्फे त्यांच्या त्या चढाया आपल्याला पाहायला मिळत आहेत. चढाई संपून आपल्या संघाकडे परत. दूत पापेश्वर संघाचे 2 नंबरचे खेळाडू चढाईसाठी महापुरुष संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये. 2 नंबरचे खेळाडू आपण एक चढाईचा वीर म्हणावा लागेल. नुकतेच त्यांनी एक खेळाडू आपल्या पहिल्या चढाईमध्ये पूर्वीच्या चढाईमध्ये बाद केलेला होता. बोनस पॉईंट मिळवण्याच्या प्रयत्नात होते आणि आपल्या संघाकडे सुरक्षित परत. थर्ड रेड पोलीस संघाचे 4 नंबरचे खेळाडू आणि तिसरी चढाई आहे
त्यामुळे खेळाडू चढाईवीरला एक कंपल्शन असं की खेळाडू बाद करणं आणि सुरेख केलेली ही पकड दूत पापेश्वर संघाने एक चांगलं टीम वर्क आपल्याला पाहायला मिळतंय आणि महापुरुष संघाचा खेळाडू बाद होऊन मैदानाच्या बाहेर. दूत पापेश्वर संघाचे 2 नंबरचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. महापुरुष संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये आणि सुरेख चांगली धडक मारली होती. एक खेळाडू टिपलेला आहे आणि आपल्या एका खेळाडूला जीवदान दिलेलं आहे. दूत पापेश्वर हळूहळू कमबॅक करताना आपल्याला दिसतोय. जो शांत होता तो कदाचित वादळापूर्वीची शांतता ठरू शकते, कारण हा तयारीचा संघ आहे आणि महापुरुष संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये अनेक वेळा अजिंक्यपद पटकावणारा हा संघ आहे. पोलीस संघाचे 1 नंबरचे खेळाडू चढाईसाठी मध्य रेषेजवळ त्यांची ही आणि दरम्यान त्यांनी निष्क्रिय न म्हणता एक त्यांनी बोनस पॉइंट मिळवलेला आहे. चढाईसाठी पुन्हा एकदा दूत पापेश्वर संघाचे 2 नंबरचे खेळाडू. अनेक चढाया त्यांच्या आपल्या संघातर्फे आपल्याला पाहायला मिळतात या सामन्यामध्ये आणि एक चांगला तयारीचा असा खेळाडू आहे. सुंदर अशी त्यांची पायांची हालचाल पाहायचं या क्षणाला आणि प्रयत्न शेवटपर्यंत केला होता. पायाने मध्यरेषा गाठण्याचा प्रयत्न केला होता आणि या क्षणाला मात्र त्यांचा प्रयत्न फसलेला आहे. चढाईचा वीर चढाई करत असताना बाद. महापुरुष संघाचे 1 नंबरचे खेळाडू सातत्याने त्यांची चढाई आहे आणि चांगला अगदी नव्या जोमाने एक खेळाडू आपल्या चढाईत बाद केलेली आहे. दूत पापेश्वर संघाचे खेळाडू चढाईसाठी आलेले आहेत. महापुरुष संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये त्यांची असलेली चढाई मध्यभागी बोनस पॉईंट मिळवण्याच्या प्रयत्नात होते. अद्याप चढाई चाललेली आहे. पुन्हा मध्यभागी त्यांची चढाई मध्यरक्षकाला हुलकावणी देत पुन्हा मागे फिरत उजव्या साईडला 11 नंबरच्या खेळाडूची चढाई आहे. पुन्हा थोडीशी वेगवान म्हणावी लागेल, हुलकावणी देत चाललेली चढाई होती, परंतु आपल्या चढाईमध्ये त्यांनी एक बोनस पॉईंट मिळवलेला आहे. महापुरुष संघाचे 1 नंबरचे खेळाडू सातत्याने त्यांच्या चढाई असतात आणि बऱ्याचशा यशस्वी असणाऱ्या चढाया असा खेळाडू आहे. सातत्य जरी असलं तरी तेवढा दम सुद्धा रोखून ठेवणं हे सुद्धा फार महत्वाची गोष्ट असते, कारण 30 सेकंदाचा जी वेळ असते तिथपर्यंत आपला दम ठेवायचा असतो आणि ज्यावेळेला असंख्य आपल्या चढाया होतात त्यावेळी दमछाट होण्याची शक्यता असते, परंतु ते तयारीचे खेळाडू असतात किंवा त्यांना कदाचित एक्झरसाइजचा बॅकअप असेल, त्याच्यामुळे दम रोखून धरण्याची त्यांची ताकद जास्त असते, स्ट्रेंथ जास्त असते आणि पुन्हा एका चांगली चढाई आपल्याला पाहायला मिळते. दूत पापेश्वर संघाच्या खेळाडूंनी महापुरुष संघाचा एक खेळाडू बाद केलेला आहे. सातत्य चढाईमध्ये, सातत्य गुणांमध्ये असा असणारा परिपूर्ण असा असणारा खेळाडू महापुरुष संघाचे 1 नंबरचा खेळाडू. चढाईसाठी दूत पापेश्वर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये मध्यरेषेजवळ अत्यंत शांततेने आणि मात्र बोनस पॉइंट मिळवलेला आहे. प्रत्येक खेळाडूची एक खासियत असते आणि एखादा पॉइंट असतो तो अतिशय स्ट्रॉंग असतो आणि तो जपणं फार महत्वाचं असतं, कारण त्याच्यावरती तो मोठा होत असतो, तो डेव्हलप करीत असतो. तसं 1 नंबरच्या खेळाडूचं तो सहजरित्या बोनस पॉइंट मिळवतो. दूत पापेश्वर संघाचे 11 नंबरचे खेळाडू चढाईसाठी महापुरुष संघाच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आणि चढाई संपन्न आपल्या संघाकडे सुरक्षित परत. तरी आपण गणवेशासह मैदानाच्या जवळच सज्ज राहतो. आज एकूण 6 सामने खेळवले जातील. त्यामधील पहिला सामना आपल्यासमोर सुरू आहे. त्यानंतर अजून 5 सामने बाकी आहेत. ते झाल्यानंतर या स्पर्धेचा बक्षीस समारंभ याच ठिकाणी होईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. दूत पापेश्वर संघाचे खेळाडू चढाईसाठी महापुरुष संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आलेले. महापुरुष संघाच्या उजव्या साईडला अत्यंत शांततेने आणि संयमाने चाललेली चढाई. वासून एक चांगली धडक मारली होती उजव्या कोपऱ्यामध्ये, त्यांना पकडण्याचा प्रयत्न देखील केला होता, परंतु चढाईचा वीर त्याच्यातून निसटून त्याने आपली मध्यरेषा गाठलेली आहे
आणि महापुरुष संघाचा एक खेळाडू आपल्या चढाईमध्ये बाद केलेला आहे. महापुरुष संघाची एक खेळाडू, एक नंबरचा खेळाडू, आणि चांगली यावेळेला सुरेख पकड केलेली आहे. चांगली डाय मारून पकड केलेली आहे आणि एक नंबरच्या खेळाडूची बऱ्याच कालांतराने त्याची पकड झालेली आहे. दूत पापेश्वर संघाचे खेळाडू चढाईसाठी महापुरुष संघाच्या डाव्या कोपऱ्यामध्ये अत्यंत शांततेने त्यांनी आपल्या चढाईला केलेली सुरुवात. 2 नंबरचा खेळाडू हा सुद्धा अत्यंत चढाईचा वीर म्हणावा लागेल. सुंदर अशी चढाई त्यांची, चांगले योगदान त्यांनी आपल्या संघासाठी केलेलं आहे आणि अतिशय संयमाने खेळणारा हा खेळाडू आहे. चढाईतून संपूर्ण आपल्या संघाकडे सुरक्षित परत. महापुरुष संघाचे 6 नंबरचे उंचपुरी असे खेळाडू अत्यंत सावधतेने आपल्या चढाईला केलेली सुरुवात. दूत पापेश्वर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये मध्यरक्षकाला पायाने बाद करण्याचा त्यांनी हलकासा प्रयत्न केलेला हा प्रयत्न होता. अद्याप चढाई चाललेली आहे आणि विशेष काही या क्षणाला त्यांचा प्रयत्न दिसत नाही. मध्यरेषेवर त्यांची चढाई आहे आणि त्यांच्या जो 30 सेकंदाचा जो टाइम असतो तो काउंटडाऊन सुरू झालेला आहे आणि ते आपल्या संघाकडे सुरक्षित परत फिरले. चढाईसाठी दूत पापेश्वर संघाचे खेळाडू आलेले आहेत. महापुरुष संघाचे या क्षणाला 4 खेळाडू, 2 साकळ्या अशा पद्धतीने असलेलं क्षेत्ररक्षण आणि चढाई करतायत दूत पापेश्वर संघाचे 11 नंबरचे खेळाडू. चढाई करून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. महापुरुष संघाचे 4 नंबरचे खेळाडू. दोन्ही संघातील खेळाडूंना सुवर्ण संधी आहे, समान सुवर्ण संधी आहे. एकाच चढाईमध्ये 3 गडी बाद करा आणि श्रीयुत दादा गिरडे यांच्याकडून पैशांची माळ मिळवा. एकाच चढाईमध्ये 3 गडी बाद करा आणि दादा गिरडे यांच्याकडून रुपयांची माळ मिळवा. हॅलो. यानंतर होणारा पंचवर्षीचा पहिला सेमीफायनल सामना जुंबेकेश्वर डांगेवाडी लक्ष्मी पल्लीनाथ पाली दोन्ही संघांना तिसरा व अंतिम पुकार. दोन्ही संघांनी मैदानावर यायचंय. सुंदर चढाई होती. दूत पापेश्वर 25-18, महापुरुष 25 आणि दूत पापेश्वर 18 संघ. सामन्याचा 5 मिनिटांचा कालावधी यापूर्वीच काही क्षणापूर्वीच जाहीर झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने आक्रमकता ह्या सामन्याला किंवा रंगतदार हा सामना होईल असं म्हणायला काही हरकत नाही. चढाईसाठी दूत पापेश्वर संघाचे खेळाडू आलेले आहेत आणि महापुरुष संघाचे फक्त 2 खेळाडू या ठिकाणी दिसत आहेत. सुपर टॅकल ऑन आहे आणि त्याचा फायदा महापुरुष संघाने उठवलेला आहे आणि यशस्वी पकड म्हणावं लागेल. पंचाने खेळाडू बाद दिलेला आहे आणि यशस्वी पकड आणि त्यांनी ते सुपर टॅकल केलेलं आहे. लक्ष्मी पल्लीनाथ संघ पाली आपल्याला तिसरा पुकार दिलेला आहे. आपण सज्ज राहा. विद्यमान सामना संपल्यानंतर त्वरित आपला सामना खेळवला जाईल. आपण ग्राउंडच्या जवळच उपस्थित राहा. आपण शूज वगैरे घालून सज्ज राहा. दोन्ही संघ जंबुकेश्वर डांगेवाडी आणि लक्ष्मी पल्लीनाथ पाली दोन्ही संघांनी मैदानाच्या गेटच्या जवळ या. मैदान आहे. जंबुकेश्वर डांगेवाडी लक्ष्मी पल्लीनाथ पाली दोन्ही संघांनी मैदानात या. दूत पापेश्वर संघाचे खेळाडू चढाईसाठी महापुरुष संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन आहे. चढाईसाठी दूत पापेश्वर संघाचे 2 नंबरचे खेळाडू अत्यंत अगदी तयारीचा खेळाडू आहे आणि या वेळेला मात्र त्याचा प्रयत्न फसलेला आहे. खरोखर एक भरोशाचा आणि महत्वाचा खेळाडू होता याची पकड झालेली आहे. महापुरुष संघाचे 13 नंबरचे खेळाडू दूत पापेश्वर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाईसाठी आलेले. अत्यंत शांततेने चाललेली चढाई आहे. सामन्याचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे. 3 मिनिटं शिल्लक आहे. शेवटची फक्त 3 आणि 3च मिनिट आणि जी काय आघाडी आहे ती भरून काढण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. कारण सामन्याच्या उत्तरार्धामध्ये किंवा भविष्य वर्तवणं चुकीचं ठरेल कारण अजूनही दोन्ही संघांना समान सुवर्ण संधी आहे.
दूत पापेश्वर संघाचे खेळाडू थोडक्यातच चढाई संपवून आपल्या संघाकडे परत फिरले. थर्ड रेड आहे म्हणून कदाचित त्यांनी आपली थोडक्यातच ही चढाई संपवलेली असेल. हा देखील एक खेळाचा भाग असू शकतो. एक रणनीती असू शकते की पुढचा चढाई कोणती आहे त्याप्रमाणे पूर्वीची चढाई करायची आणि खरोखर त्यांचा दूत पापेश्वर संघाचे खेळाडू 5 नंबरचे खोलवरती चढाई आहे उजव्या कोपऱ्यामध्ये. संपूर्ण क्षेत्ररक्षण त्याने आपल्या चढाईत असं गतिमान आणि हलतं असं ठेवले. पुन्हा मागे सारखा जोरदार प्रयत्न केलेला पाहायचा यावेळेला आणि दूत पापेश्वर संघाचा खेळाडू चढाई करत असताना बाद होऊन मैदानाच्या बाहेर. थोडी रंगत आणली होती, झटापट आणली होती सामन्यामध्ये. चढाईसाठी महापुरुष शेवटची फक्त 2 मिनिटं शिल्लक आहेत. सामना संपण्यासाठी फक्त 2च मिनिटं शिल्लक आहेत. महापुरुष संघाचा 1 नंबरचा खेळाडू चढाईसाठी. दूत पापेश्वर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये मध्य रेषेच्या जवळच ही चढाई होती. जंबुकेश्वर डांगेवाडी, लक्ष्मी पल्लीनाथ पाली. चला तुम्ही मैदानामध्ये या बाजूला. मैदानाच्या इथे या कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ या. आपण शूज घालून तयार राहा. विद्यमान सामना संपल्यानंतर त्वरित आपला सामना खेळवला जाईल. या मैदानात या मॅचच्या जवळ या आणि शूज घालून तयार राहा. महापुरुष संघाचे खेळाडू चढाईसाठी. दूत पापेश्वर संघाच्या शेवटचं फक्त 1 आणि 1च मिनिट शिल्लक आहे आणि चढाईसाठी महापुरुष संघाचा 1 नंबरचा खेळाडू चढाई संपवून आपल्या संघाकडे सुरक्षित परत. दूत पापेश्वर संघाचे खेळाडू चढाईसाठी. पोलीस संघाच्या क्षेत्ररक्षण मध्य रक्षण हाताने टिपण्याचा प्रयत्न आणि पुन्हा निसटण्याचा दुसरा खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न आणि या शेवटच्या उत्तरार्धामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये 2 खेळाडू त्यांनी बाद केलेले आहेत. पोलीस संघाचा 1 आणि एकमेव खेळाडू चढाईसाठी. दूत पापेश्वर संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये टाइमपासच्या उद्देशाने ही चढाई दिसते. पाठून बोलू नका कृपया. खेळाडूंनी आरडाओरडा करू नका. दूत पापेश्वर संघाने पोलीस संघाचा खेळाडू बाद केलेला आहे. पुन्हा नव्याने चढाई करत दूत पापेश्वर संघाचे 11 नंबरचे खेळाडू 1 खेळाडू त्याने बाद केलेला आहे.